आणि मुंबईतल्या खड्ड्यांचा प्रश्न विधानसभेतही चांगलाच गाजतोय। विधानसभेतलं वातावरण या खड्ड्यांमुळे तापतंय। काही ठराविक कंत्राटदारांनाच रस्त्याची कामं मिळावीत यासाठी कॉन्ट्रॅक्टच्या पद्धतीमध्ये फेरफार केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केलेला आहे। यामुळे विधानसभेत जोरदार गदारोळही पाहायला मिळाला। पाच ते 6 ठराविकच ठेकेदारांना ही रस्त्यांची कामं मिळावी या हेतूनी वेगवेगळी कामं महानगरपालिकेने एकत्र करण्याचा निर्णय स्थायी समितीमध्ये घेतला। हे फार मोठं गौडबंगाल आहे आणि स्थायी समितीने तशा पद्धतीचा निर्णय घेऊन स्थायी समिती ह्याच्यामध्ये खरी तर इन्व्हॉल्व आहे। म्हणजे ह्याच्यात खूप मोठं रॅकेट आहे। माझा आज आपल्याला प्रश्न आहे की स्थायी समितीची सुद्धा अँटी करप्शन ब्युरोच्या मार्फत चौकशी करून हे सगळे टेंडर ह्या 5-6 लोकांना मिळण्याच्या करता तसे क्लॉज त्याच्यामध्ये घालण्यात आले। ज्यावर आपण प्री क्वालिफिकेशन करतो ना, तर तेच कंपनीचं प्री क्वालिफिकेशन व्हावं याबद्दलचं जाणीवपूर्वक तिचा प्रयत्न झालेला आहे। आणि अजित पवार यांच्या सगळ्या आक्षेपांना आणि आरोपांना नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी काय उत्तर दिलं आपण पाहूया। अध्यक्ष महोदय, ही गोष्ट सत्य आहे की जर आपण त्यांचे जॉईंट व्हेंचर जर बघितले आणि 3-4 वर्षाचा जर आपण इतिहास बघितला तर 30-30 लोक ती ठेके घेतात आणि वेगळ्या वेगळ्या नावाने जॉईंट व्हेंचर्स करतात। अध्यक्ष महोदय, ही गोष्ट सत्य आहे की या सगळ्यांमध्ये एक कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून जी लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात, पण या सगळ्या व्यवस्थेचे विश्वस्त म्हणून ज्यांच्या सह्या होत असतील या सगळ्या रेकॉर्ड्सवरती त्या सगळ्यांचीच चौकशी चालू आहे। 235 रस्त्यांची आपण चौकशी पूर्ण केलेली आहे आणि उर्वरित रस्त्यांच्या चौकशीमध्ये जे FIR सुद्धा झालेला आहे या FIR मध्ये PCR सुद्धा काही लोकांचे घेतले आहे आणि स्टेटमेंट सुद्धा घेतलेले आहेत। ज्या लोकांना या सगळ्या प्रोसेसमध्ये जे असतील या व्यवस्थेमध्ये विश्वस्त म्हणून सह्या केल्या असतील त्या सगळ्यांची चौकशी केली जाईल।